ए ओमाय चिन्या, रॉकी, तुम्ही काय करताय? तू भिकूच्या वडाचं नाव घेतलं ना, मला राहुलच नाही. आणि रॉकी दादा पण इथेच होता, मग त्याला फोन केला, तो बोलला जाऊयात, मग आलो. अरे ओम भाई, तुम्हारा वड़ा पाव खाके हो गया के खाना है? मला नको. नाही रॉकी दादा, त्याला नकोय प्लीज. का? ए उपवास है? हाँ उपवास है? हाँ? अरे एक दिन भिकू का वड़ा पाव खा लो ना, एक दिवस उपवास माफ. क्या ओम भाई, खा लो. नको मला रॉकी, मला नाही खायचंय. हा ओम दादा, जगातला बेस्ट वडापाव आहे. मग खा ना, तू खा. अरे हो चिन्या, पण आता नकोय त्याला. त्यांनी चिडून उपवास केलाय ना, जाऊ दे. चिडून उपवास केला. हो केलाय. हाँ लाओ, चलो आगे चलो, हट जाओ. बाजूला काय है रॉकी? अरे हम दोनों का ना कॉम्पिटिशन लगा है. कसली? कौन सगळ्यात जास्त वडापाव खायची. कॉम्पिटिशन नाही, वेडे पण आहे हा. चल रेडी? येस. 1 2 3 स्टार्ट. माइंड ब्लोइंग यार, माइंड ब्लोइंग. अरे सुपर है ओम, खाओ ना. नाही खा ना, मला नको. खा. आपण दोघंच आलोय, कसं वाटतं ते? सगळ्यांबरोबर आलो असतो ना. अगं आपलं खाऊन झालं ना वडापाव, की घरी जाताना आपण घेऊन जाऊ सगळ्यांसाठी वडापाव. तू नको काळजी करू. अरे ए ए अरे अरे हे बघ. तुम्ही काय करता इथे? भिकूचा वडा खायला आलोय. आणि काय? आम्ही सुद्धा. काकी अरे लाजते बघ, लाजते. ए काय मी घेऊ? अहो तो रॉकी दादाच. बरं मग हा घे. हा तर घेऊच नका, माझा आहे. अरे चाचा ले लो आप. चल रॉकी दादा. नाही नाही, तुम्ही घ्या वेगळं. अहो तुम्ही दुसरा मागवा ना. या हे सगळे इथे. हे काय सगळे इथेच जमले. अरे दादा, अरे आई, अय्या काय दादा? नमस्कार. सगळे चालेल. ओमकार, दादा बघ दादा, नलू मावशी. चिन्याने बोलवलं सगळ्यांना, म्हणून आलो. तुम्ही इथे कसे काय? नलूला भिकूचा वडा खूप आवडतो. तो खाल्ला ना की तिचा मूड जरा बरा होतो. दादा हे घ्या ना. आगे आगे आगे. हे घ्या की. हे नलू, तुला आठवतं लग्नाआधी आपण इथे यायचो? तू खुश असलीस की 2 वडापाव खायचीस, आणि रागावली असशील ना तर 4 वडापाव. बरोबर ना? अहो काय सांगताय तुम्ही? खोटं बोलतोय का मी? ही जागा आमच्यासाठी खूप खास होती. आठवड्यातून 2दा तरी आम्ही इथे यायचो. म्हणजे खिशात फारसे पैसे नसायचे. वडापाव खाऊन झाल्यानंतर उरलेल्या पैशामध्ये नलूसाठी गजरा घ्यायचो. क्या बात, वा वा वा. काय काय हो? अय्या हो. अरे आई, काय? काय हो? काय काय झालं? शकूची आठवण आली. त्या दिवशी इतकं बोलले मी तिला, चिडली असेल माझ्यावर.
पाणी पाणी. चिन्या आई ग त्रास होतोय. झोपताय काय झालं झोपताय मला काही काम नाहीये. पाणी पाणी अरे चटणी चटणी डोळ्यात दिलं वाटतं. चिन्या थांब सोया डोळू नको चिन्या काय डोळ्या चोळू नको पाणी चिन्या अरे चिन्या त्रास होतोय दुखतंय. अरे अहो माझ्या अंगावर काय उडवताय? ओके. अगं आई शेवबुंदीने माझं पोट भरलंय, खरंच नकोय मला. काही काय बोलते अगं, आई, तू मला- चिन्याने अगं, मी- सगळं खाल्लं आणि पोट तुझं भरलं का? नाही नाही पाहत मी- होते. अगं मी जरासच त्याला दिलं, बाकी मीच खाल्लं आई सगळं. तिनेच खाल्लं. पिटू तुला मला काही सांगायचंय का? नाही बाळा ऐक ना, सगळं ठीक होईल. तू नको ना काळजी करूस. तुझ्या मनात काही असेल तर बोल ना. अगं काहीच अगं मग शेव बुंदी आहे, तुला आवडते ना? हो हो मग खाऊन घे ना थोडस. काही मला खरंच नकोय. नाही असं काही थोडस नकोय. ऐक असं काय करतेस तू? तू एक हात घे. शकू मावशी, मावशी अरे मला माहितीये माझं येणं एका माणसाला आवडलेलं नाहीये, पण मी माझ्या लाडक्या भाचीला भेटायला आलेली आहे. कशा आहात तुम्ही? मी छान आहे. पण तुम्ही कुठे गेला होता न सांगता? आम्हाला आठवण येत होती तुमची. अगं मला पण खूप आठवण येत होती तुझी, पण माझं काय माहितीये का, मला आठवण आली की मी दारात येऊन उभी राहते, घुसघुसत नाही. बहिणी आज बोलवा ना त्यांना, बरं दिसत नाही हो असं. आणि तुम्हालाही त्यांची आठवण येतच होती ना. हे तिच्या समोर बोलू नकोस. मावशी आत या तुम्ही. नाही 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 आत बीत काही नाही बाबा. हा का? नाही नाही त्रास नको माझ्यामुळे कुणाला. सिटू काय चाललंय हे? बाहेर उभं राहून मी येत नाही. कुणी बघेल तर काय म्हणेल? मी कशाला विचार करू कोण काय म्हणेल ते? हा मला काय वाटतं याचा विचार कुठे. सावकाश सावकाश पाणी 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 नाही नाही ह्यातलं पाणी संपलंय. मी आता मावशी सावकाश 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 हळू. पाणी घे. सावकाश हळू हळू. वर बघ शकू, वर बघ. शिंदेबाई फुगडी घालतायत. शिंदेबाई फुगडी घालते. आधी मोठी दारातच थांबणारी. चला नक्की. उचल चिन्या. साफ कर जरा झाड. ये मावशी शिंदेबाई फुगडी घालतात हे काय आहे? सांगू का? सांग. आमच्या शाळेमध्ये शिंदेबाई होत्या, त्या खूपच कडक होत्या. म्हणजे ना त्यांच्या तासाला जरा जरी हालचाल केली तरी शिक्षा करायच्या त्या. आणि आम्ही दोघी आपलं खुसूर काहीतरी करत होतो. आणि ही हिच्या डब्यातनं काहीतरी खात होती आणि खाता खाता तिला लागला ठसका. एवढा ठसका लागला की मी तिला पटकन म्हणाले, वर बघ ग शिंदेबाई फुगडी घालतायत. आणि तिचा ठसका थांबला. बरं
थांबला ठसका तर ही त्याच्यावर हसायला लागली आणि थांबेच ना. ती हसायला लागली, मी हसायला लागले आणि शिंदेबाई एवढ्या चिडल्या ना, आम्हाला तर वर्गाबाहेरच काढलं, दिवसभर वर्गाबाहेर. आता परत अशी दाराबाहेर उभी राहिलीस ना तर खरंच जाऊन शिंदेबाईंना नाव सांग. स्वीटू, हिनेच मला मागच्या वेळी दाराबाहेर उभं केलं होतं, घरात येऊ दिलं नव्हतं. विटू, हिला विचार, मैत्रीण असं वेड्यासारखं वागली तर तिचं कान धरायचे की तिला असं सोडून जायचं? नलू, अगं वेडी आहेस का तू? मला कळत होतं ना तुला किती त्रास होतोय. मग माझ्यामुळे तो त्रास वाढू नये म्हणून निघून गेले मी त्या दिवशी. तू इथे काय करतोय? आमच्या गच्चीत आईने तुला बघितलं ना तर. त्याचं काय आहे, मला असं कळलं की कोणीतरी माझ्यासाठी उपवास ठेवला. मग आईने मला सांगितलं की जा आणि त्यांचा उपवास सोडून ये, म्हणून मी आलो. एवढं सगळं कशासाठी? पहिल्यांदा माझ्यासाठी उपवास केलाय, तो स्पेशल असायला हवा ना. हात पुढे कर. सांभाळू ना, सावकाश सावकाश. काय आहे? सावकाश. अरे Sweetu, you're the light of my life. वाव, मी कधीच इतक्या जवळून काजवा नव्हता बघितला. म्हणून तू तुझ्यासाठी पकडून आणला. चला उपवास सोडूया. ये. बापरे, एवढे सगळे पदार्थ कशासाठी हो? मी तुझ्या हातनं फक्त पाणी पिऊन सुद्धा सोडला असता उपवास. नाही, आय नो, पण आपल्यामध्ये काळजी करायचा हक्क फक्त तुलाच आहे का स्वीटू? मला नाही. नाहीये. हे बघ, तुझ्या आवडीचं सगळं आहे. काजू कतली आहे, लाडू आहेत, गुलाबजाम, इथे मोदक आहेत, ज्यूस आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. चला, कशापासून सुरुवात करायची? पाणी. पाणी? हो, ओके.
जरा लांब पडतंय. मी तिकडे येतो. मी पिते. नाही मी पाजणार. नाही 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 सांगता तुम्ही. ऑल राईट. आता काजू कतल्यांपासून सुरुवात करूया. ओके. ओके. आता काय खाऊया? मोदक. तुझ्या हातामध्ये ना तुझ्या आजीची चव तंतोतंत उतरलेली आहे. खरंच थँक्यू काय मटारच्या करंज्या बनवायची नलूची आई. मावशी. आज ना आई खूप खुश होणार आहे. अगदी. ओमला सुद्धा खूप आवडतात मटारच्या करंज्या. मग तोही खुश होईल ना. तो खुश होणार आहे करंजी बघून आणि करंजी करणारीला बघून. हो. काय गंमत आहे ना. म्हणजे ओमला जे जे पदार्थ आवडतात ना ते तू माझ्यापेक्षा जास्त चांगलं करतेस ग. किती लकी आहे माझं ओम. काय मावशी तुम्ही पण ना. हो. नाही तुमच्या हाताला पण चव आहे. मी खाल्लंय की. हो तरी पण. काय करताय तुम्ही? क्या बात आहे. मटार करंजी माझी फेवरेट आहे. सगळं स्वीटूने केलंय. हा स्वीटूने केलंय. क्या बात आहे स्वीटू. कमाल. ऐक ना मी एक टेस्ट करून बघतो. हा नाही 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 अजिबात नाही. अजिबात हात लावायचा नाहीये मटार करंजीला. का? सकाळी तू मला काय सांगितलं होतंस तुला पोहे हवेत. एवढे पोहे करून ठेवलेत तसे तर तसे ते संपवायचे मग मटार करंजीला हात लावायचा. आणि या मटार करंजा नलू मावशीसाठी बनतायत. नलूने खाल्ल्यावर सगळ्यांना मिळणार. एवढी छान मटार करंजी करत असताना तुम्हाला पोहे खायला लावणार आहेस? हो. ऐक नाही मी काय म्हणतो मी टेस्ट करून बघतो ना. नाही नाही हात लावायचा नाही. अजिबात नाही. हा ठीक आहे. तुला शकू मावशींनी सांगितलं ना पोहे खा म्हणून. ओके म्हणजे आता तू तिच्या टीम मध्ये आहेस का? आई बघ ना तिने टीम बदलली. ती आता तुझ्या मावशी. टीम मध्ये आहे. अरे असं काय करतोस. आम्ही आधीपासूनच एका टीम मध्ये आहोत बस. ओ वाव ठीक आहे. आता काय ओम बिचारा एकटा पडलाय. त्याला कोणी मटार करंजी देत नाही. ओ गॉड बघतोयस ना देवा. करंजी खायची आहे का ओमला? हो खायची. एक काम करायचंय. काय? नाही इथे हात लावायचा नाहीये. स्वीटू बिझी आहे ना. आपण नलू मावशीसाठी जी खुर्ची काढून ठेवली ना बाहेर ती रॉकी आणि तू दोघं मिळून सजवाल का प्लीज? ओके मग मटार करंजी मिळेल? तेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. ऑल राईट ठीक आहे आलोच मी. खूप आवडतात त्याला. मिळाली. ओम कसं आहे बघितलंस ना. वेडा. रोंबा आहे. नल्लू मावशीला जरी खुर्ची दिसली तर तिला कळेल ना. अरे हो यार ठीक आहे नो प्रॉब्लेम. आपण एक काम करूया आपण ही खुर्ची उचलून आतल्या खोलीत नेऊया ना. चलो. हा
स्वीटू, अगं आवर पटपट, येतच असतील मंडळी. हो काजू कतली आणि गुलाबजाम फक्त नलूसाठी आहेत. हा हा, चमचे घेऊन ये ना. हो. हा, येतच असतील मंडळी आता. वाव, आज काही स्पेशल आहे का? सरप्राईज आहे एक. वाव, सो मच डिलिशियस फूड. हो, कॅन आय टेक अ फोटो? हो घे की, त्यात काय. शकू, अरे ए स्वीटू, आली मंडळी, आली आहेत. हा नाही, सुस्वागतम सुस्वागतम. नलूबाई बघा. भैया, काय लिहिलंय? हॅपी बर्थडे नलू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. बोलते काय थँक्यू. हे सगळं माझ्यासाठी आहे. नाही नाही, माझ्यासाठी केलंय मी. तुझा वाढदिवस माझ्या घरात साजरा होणार, मग एवढी तयारी नको काय भाऊजी? इरिटेटिंग मंडळी पुन्हा आली. माय गॉड, डिस्गस्टिंग पीपल. सॉरी, आईच्या वाढदिवसानिमित्त आलेत ना, मग हातावर काही ठेवण्यापेक्षा तोंड गोड करूया. चालेल ना दादा? हा मॅम. हे काय आहे का? अगं, हा तुझा हट्टच होता ना, आणि सरप्राईजच होतं ना. बघ सगळं कसं गोड झालं. छान. Oh, very good. Very good, Sweetu. Nice. दे ग दे स्वीटू, सगळ्यांना दे मिठाई. हे घे. पोटभर खा. नाही नाही, अरे रे. अगं नलू मावशी, विकास बस ना, बस बस बस. ये ये ये, बस बस. बघितलंस, ती हुशार आहे माझी सून. चला आपण खाऊन घेऊया. भूक लागली असेल ना? नाही नाही, थांब थांब थांब, आपण सगळे खाली बसून जेऊया, कारण नलूला तेच आवडणार आहे. हो की नाही? हो. चला चला, मी आले. चल रे चिन्या, सतरंजी घेऊन येऊया. आलेच मी पण. दे बरोबर. आरामात आरामात. छान, किती बरं वाटेल खूप दिवसांनी. ये ग. हो, बस नाही. अगं ताई, तू पण बस ना आमच्या बरोबर. हा, अरे मी मॅम, आपली एक महत्वाची मीटिंग आहे ऑफिस. ओके. आय एम सो सॉरी, आय हॅव टू गो, बट हॅपी बर्थडे नलू मावशी. बाय एव्हरीबडी, एन्जॉय. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नलू मावशी, हा ग, सगळ्यांनी तुम्हाला काही ना काही सरप्राईज दिलाय. सो मलाही एक सरप्राईज द्यायचंय. मम्मी जी, सरप्राईज देने वाली की शॉक? आय वॉन्ट टू सिंग फॉर हर. अगं, तुझ्यासाठी गाणं म्हणायचं तिला. अय्या, मग गा ना. Okay. I'm Barbie girl in my plastic world. Imagination, come on, Barbie, let's go, baby. Ha ha ha, yeah. Come, Barbie, let's go, baby. Oh, oh, oh. I'm Barbie girl in my plastic world. You can touch my hair. I'm Barbie girl. I'm Barbie girl. I'm Barbie girl. छान छान. थँक्यू. कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? छान वाटलं ना? आता मी आणखीन एक गोष्ट करणार आहे. मला तुमच्या कोणाचंच बर्थडे माहित नाहीये, सो मला आता सगळ्यांना विश करून टाकायचंय.
कशाला येऊ दे ना बर्थडे, मग बघू आपण. नाही नाही, मला आत्ताच ठेवायचं आहे. ऐक ना. हा? हा बरोबर, कर कर. अरे, पण काही हॅपी बर्थडे ओम, हॅपी बर्थडे काका, हॅपी बर्थडे दादा, हॅपी बर्थडे चिनिया, हॅपी बर्थडे रॉकी. हाँ मोमो, अरे सूखा सूखा बर्थडे तेरा, कुछ गिफ्ट विफ्ट देगी कि नहीं? हाँ काय हवाय तुला? ए वो तेरे रूम में चॉकलेट वॉकलेट है क्या? खूप आहे. हाँ तो वो देना गिफ्ट. चल. हाँ वाढदिवस नलूचा आणि ती नाचतीये. शकू, अगं किती पदार्थ केलेस तू. अगं तुझ्या आवडीचे आहेत, अगदी खा, सगळं खायचंय तुला, कळलं? हा, मटार करंजी घ्या. वा वा, सगळ्यात आवडतीये मटार करंजी. बघ कशी झाली. सगळे पदार्थ स्वीटूनी केलेत. हा काय हो मावशी, आम्ही दोघींनी मिळून केलंय सगळं. नलू, तुझ्या हाताला कोणाची चव आहे माहितीये का? कोणाची ग? तुझ्या आईची. तिच्या आजीच्या हातची चव आहे तिला, बघ तू. एक स्वीटू, अगं त्याला वाढ ना तू, असं काय करतेस? दे इकडे. हे बघ असं वाढतात. हे घे रे चिन्या, खा भरपूर खा. अरे अरे ओम दादा, एवढं नको. अरे एवढ्या करंजा? अगं काकी तू खाणार नाही तर कोण खाणार अजून? त्याचं खायचं वय. चिन्या, चिन्या, चार्जर, जुन्या फोनचा चार्जर आहे का आपल्याकडे? कुठे ठेवलाय चिन्या? नाही माहिती. मी जरा सावंत काकींकडे जाऊन येते. हो सरसावी, मागे तुम्ही सामान घेता त्याचे 5,000 रुपये बाकी आहेत, ते द्या. एक दोन दिवसात देतो ना. 1-2 दिवस करत महिना निघून गेला. मला पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. 2-4 दिवसाचा वेळ द्या ना, सोय करतो पैशाची. मला पैसे आत्ताच पाहिजे, नाही तर कोणच्या घरच्यांची गॅरंटी द्या. गॅरंटी मी आहे ना. थांब. हा मोबाईल ठेवा तुमच्यासोबत. माझ्याकडे पैसे आले ना की मी सोडून घेऊन जातो. हा फोन, याचे कोणी 200 रुपये देणार नाहीत. कोणी चेन अंगठी वगैरे काय आहे का? नाही हो. हा फोन नवा कोण आहे? कोणाचा आहे? हा माझा नाही हो. तुमचा का असेल ना, तुमच्या घरच्यांचाच आहे ना. पैसे द्या आणि हा फोन घेऊन जा. ओ हा माझा, ओ माझा ऐका ना. ओ साहेब, ओ असं काय करता? ओ साहेब, ओ अरे काका, मी इथे फोन ठेवून गेले होते रे. कुठे गेला? तो माणूस आला होता ना, तो मोबाईल घेऊन गेला. अरे तू फोन कसा काय घेऊन गेला? मी त्याच्याकडून पैसे घेतलेले ना, ते परत करू शकलो नाही, तर त्या बदल्यात तो मोबाईल घेऊन गेला. काय तो फोन घेऊन गेला माझा. काका, तो फोन ओमनी दिला. ओमचा? हो. अरे पण ओमचा मोबाईल तुझ्याकडे कसा आला? त्यांनी इमर्जन्सी कधी फोन करायची गरज पडली तर म्हणून त्यांनी दिला होता. आता मी त्याला काय सांगू? स्वीटू, काही टेन्शन घेऊ नका, मी करतो काहीतरी. पण ओम दादाला काय सांगायचं? तेच तर कळत नाहीये. स्वीटू, हे बघ, टेन्शन घेऊ नको. हे बघ, 5,000 रुपये त्याला दिले ना की तो आपल्याला मोबाईल परत करेल. हो, पण मी करतो काहीतरी पैशाची व्यवस्था. मी असं करतो, आजपासून चहा विकायला सुरुवात करतो. इलेक्ट्रिकच्या धंद्यामध्ये ना काही पैसे मिळत नाहीत का, चहा विकतो आणि 5,000 रुपये गोळा करतो. हा बाबा, चहा विकून 5,000, हे पण एका दिवसात कसं शक्य आहे? चिन्या, पण थोडी मदत करणार आहे मला. मी शेवचिवड्याची पाकिटं विकायला लागतो. हा, त्यांनी मदत होईल, अजून पैसे होतील गोळा. हा, मी पण लोकरीचे गुंडे करायला घेते. जे काही पैसे येतील त्यातनं आपण ते देऊ आणि फोन घेऊन येऊ.
ठरलं तर मग आता आपण कामाला लागूया. चला चला कामाला लागूया. मॉम, आय एम रिअली सॉरी. दादा आय एम सॉरी. मला माफ करा. हे काय मॅडम, तुम्ही माफी का मागताय? माझ्या मॉमला असं वाटतंय मी तुम्हाला नोकरासारखं वागवते, तर मी तुमची माफी मागायलाच हवी ना. पण काय करू, माझ्या कामाची पद्धतच तशी आहे. आणि मी तुम्हाला फॅमिली मेंबर मानते, माझा एम्प्लॉई नाही मानत. त्यामुळे हक्काने सांगितली तुम्हाला 4 कामं. हो मॅडम. नाही पण मॉम, तुझं बरोबर आहे. तुला जर हे आवडलं नसेल ना, तर मी माफी मागायलाच हवी त्यांची. आणि हे बघ, याच्या पुढे मी दादांवर अशी कामं पडणार नाही, त्याची काळजी घे. नाही पण तू अगदी बरोबर बोलतीयस मॉम. ते वयाने मोठे आहेत, त्यांचा मान राखायला जा. आय एम सॉरी दादा. आणि तुम्ही निघालात तरी चालेल. काय आजची कामं सगळी झालेली आहेत. उद्या फक्त 12 वाजता मीटिंगला या. म्हणजे जमेल ना तुम्हाला? हो जमेल ना. मग तुम्ही निघालात तरी चालेल. येतो. अहो हे घ्या. गाडी पाठ. नाही शकुताई. हो सांभाळ. हो. मॉम झालं तुझं समाधान? हा सॉरी. ठीक आहे, पुन्हा असं करू नकोस.